एसटी स्टँड तिथे आपण उभा करतोय, नेमकं त्याचं प्रयोजन काय? एसटी महामंडळाच्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. काही ठिकाणी एसटीचे स्टँड आहेत, काही ठिकाणी वर्कशॉप आहेत, काही ठिकाणी डेपो आहेत आणि काही तर संभाजीनगर सारख्या ठिकाणी जवळजवळ 112 एकर ही मोकळी जमीन सुद्धा एसटी महामंडळाच्या ताब्यामध्ये त्या महसूल मंत्र्यांनी त्यावेळेस दिलेली आहे. त्यामुळे अशा जागा ज्या आहेत, ज्या पडीक जागा आहेत, ज्यावर सौर ऊर्जेचा प्रकल्प जर राबवला तर एसटी महामंडळात फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. साधारणतः 15 मेगावॅट हा वीज जी आहे ती एसटी महामंडळाला लागत असते, परंतु आम्ही जे प्रकल्प तयार केलाय त्या प्रकल्पामध्ये अंदाजे 300 मेगावॅट वीज आम्ही कमवू शकतो, मिळवू शकतो ह्या विविध योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पातून. आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये ज्या आम्हाला एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस आहेत त्यासाठी सुद्धा जवळजवळ 280 मेगावॅट वीज आम्हाला लागणार आहे. ती जर आम्ही एमएससीबी कडनं खरेदी केली तर 1000 कोटीपेक्षा जास्त खर्च आम्हाला त्यासाठी लागू शकतो, परंतु ती जर आम्ही निर्माण केली तर अतिशय कमी दरामध्ये आम्हाला ती वीज मिळेल आणि त्यामुळे जवळजवळ 1000 कोटी रुपये एसटी महामंडळाचे वाचणार आहे. संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता एसटी महामंडळाला जर माफक दरावर त्यांना वीज दिली तर ठेकेदार सुद्धा आमच्याकडून वीज घ्यायला तयार आहे. त्यामुळे अतिशय फायद्याचा हा प्रकल्प राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या काही अनुदान स्वरूप येणाऱ्या योजनांमधून किंवा एसटी महामंडळाच्या पीपीपी तत्वावरील धोरणांमुळे आम्हाला हा अतिशय मोठ्या प्रमाणात 1000 कोटी रुपयाचा प्रकल्प आम्ही साकार करतोय आणि त्यासाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया सुद्धा राबवत आहे. जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळ कसं सक्षम होईल आणि वारंवार आम्हाला सरकारकडे विविध योजनांच्या माध्यमातून जी काही निधीची मागणी करावी लागते ती निधीची मागणी करता येणार नाही. एसटी महामंडळ सक्षम करण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच म्हणजे निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लवकरच ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात येईल आणि एसटी महामंडळाचा सुमारे 1000 कोटी रुपयाचा फायदा होणार. साधारणतः किती एसटी जागेवर आता आमच्याकडे ज्या जागा उपलब्ध आहेत त्यापैकी 600 एकर जागेवर आम्ही हा प्रकल्प उभारतोय. एसटी महामंडळाचे जे डेपो आहे, जे एसटी स्टँड आहे त्यावर छतावर काही ठिकाणी प्रकल्प आम्ही उभारतोय. तर एसटी महामंडळाच्या ताब्यातील आरक्षित जे भूखंड आहे ते जे मोकळे आहेत त्या ठिकाणी काही काही ठिकाणी अतिक्रमण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्या ठिकाणी जर हा प्रकल्प उभा केला तर निश्चितपणे एसटी महामंडळाला त्याचा फायदा होऊ शकतो. आमदार जे आहेत प्रकाश सुर्वे साहेबांचं एक विधान फार चर्चेत आहे आणि त्यावर आता मनसेच आक्रमक झाले. त्यांचं म्हणणं आहे की मराठीविषयी द्वेष त्यांच्या मनात आता उद्भवून आल्याचं दिसून येतं. बघा, आमदार प्रकाश सुर्वे हे कार्यक्षम आमदार म्हणून गेल्या अनेक टर्म पासून म्हणजे जवळजवळ गेल्या 3 टर्म ते त्या भागाचे आमदार आहेत, त्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. काल हिंदी भाषिकांच्या मेळाव्यामध्ये काहीतरी त्यांच्या तोंडून चुकून काहीतरी शब्द एक बाहेर पडलाय. शेवटी मराठी भाषा आहे किंवा हिंदी भाषा आहे, जशी वळवावी तशी वळते आणि त्यानुसार त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्याबद्दलची माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली की अशा पद्धतीची भाषा चुकून माझ्या तोंडून आलेली आहे, तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी केलेली आहे. त्यामुळे त्यावर पडदा पडलेला आहे. प्रकाश सुर्वेने एकदा माफी मागितली म्हटल्यानंतर तो पडदा पडलेला असताना मनसे त्यामध्ये जर राजकारण करत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे. मनसेनं अनेक विषय आहेत त्या विषयामध्ये राजकारण करावं, परंतु प्रकाश सुर्वे सारख्या कार्यक्षम आमदारावर बोट ठेवण्याची त्यांची काही क्षमता नाहीये. निश्चितपणे प्रकाश सुर्वेंनी जे बोललेले आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं स्वतःचं मत ठरल्यामुळे त्या विषयाचं राजकारण करता कामा नये. दुसरीकडे काल एनसीपी अजितदादांच्या पार्टीचे आढावा बैठक होते, तिथे असा एक अनेक पदाधिकाऱ्यांचा सूर आला, विशेषतः मराठवाड्यातल्या, की अनेक ठिकाणी शिंदे शिवसेनांबरोबर आपण एकत्र जायला नको, भाजप एक वेळ चालेल असं सुरू मुळात त्याच्यामुळे. बघा, राज्यामध्ये विविध ठिकाणी शेवटी 3 पक्ष एकत्र आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट. आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची ही युती गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सर्वांनी मिळून केलेली आहे, हिंदुत्वासाठी केलेली ती युती आहे. परंतु राज्यातील काही घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्ही सत्तेमध्ये आहोत. गेल्या सत्तेच्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना सुद्धा अजित पवार यांचा पक्ष आमच्या बरोबर होता. आताही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना ते आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे 3 पक्ष जर वेगवेगळ्या भूमिकेचे असतील आणि एकत्र जर आले असतील तर त्या ठिकाणी खालच्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवाद संभ्रम हा असतो. परंतु शेवटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतात
तो निर्णय आम्हाला तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असू द्या किंवा आमदार मंत्र्यांना असू द्या लागू होतो. त्यामुळे खालच्या थरावर काही चर्चा जरी झाली तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी म्हणून हे तिन्ही नेते घेत असतात आणि तिघांनी घेतलेले निर्णय आमच्यासाठी अंतिम आहेत.